अशोक खरातला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। भोंदू खरातची 5 दिवसांची पोलीस कोठडी आज संपतेय। भोंदू खरातवरती आतापर्यंत 11 गुन्हे दाखल आहेत। खरातवर 9 लैंगिक अत्याचाराचे आणि 2 फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। कोर्टात हजर केल्यानंतर एसआयटी पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची ही शक्यता वर्तवली जाते। भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपत असून त्याला हॉलिडे कोर्ट समोर हजर केलं जाणार आहे। गेल्या सुनावणीत भोंदू खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। एसआयटी आज 2 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। या दरम्यान एसआयटीच्या हाती काय काय लागले ते पाहूया। एसआयटीला चौकशी दरम्यान वापरलेली 5 काडतुसं आढळली। यामुळे एसआयटीला नरबळीचा संशय होता। या अनुषंगाने तपास करण्यात आला। इतकंच नाही तर भोंदू आपल्याकडे येणाऱ्या भक्तांना नकली साप दाखवायचा, तसंच अंगठ्या, अत्तर, चिंचोके मत देऊन लोकांची फसवणूक करायचा। हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले। तसंच तांब्या देखील जप्त करण्यात आलाय। एसआयटीने जादूटोणाच्या अनुषंगानेही तपास केलाय। अशोक खरातच्या ऑफिसमधून तांत्रिक पुरावेही गोळा करण्यात आले। यावेळी पीडितांना घटनास्थळी नेऊन पंचनामा करण्यात आला। भोंदू खरातचे सील केलेलं कार्यालय उघडून 3 दिवसात 4 वेळा पंचनामा करण्यात आला। लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातही एसआयटीने चौकशी केली। तसंच भोंदू खरात जवळ असलेल्या मालमत्तेची देखील चौकशी करण्यात आली। पंचनाम्यादरम्यान गोळा केलेले पुरावे आणि एसआयटी चौकशीत दिलेली माहिती कोर्टात सादर करणार। दरम्यान भोंदू बाबा विरोधी तक्रारी देण्यासाठी पीडित पुढे आलेत। आतापर्यंत भोंदूवर एकूण 11 गुन्हे दाखल झाले। यात लैंगिक अत्याचाराचे 9 तर फसवणुकीचे 2 गुन्हे। महिला लैंगिक अत्याचार प्रकरणांसह फसवणूक, जादूटोणा, नरबळीच्या अनुषंगाने युक्तिवाद करू शकतो आणि आणखी कोठडी मिळण्याची शक्यता आहे। आणि याच बातमी संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी कृष्णा सोनारवारकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्याकडे जाऊयात। कृष्णा, आपण बघतोय आज भोंदू खरातची 5 दिवसांची पोलीस कोठडी संपतेय, मात्र एसआयटी आणि फॉरेन्सिक तपासामध्ये दररोजच नवनवे खुलासे होत आहेत। या अनुषंगाने कोर्टामध्ये नेमका काय युक्तिवाद केला जाऊ शकतो? वर्षा, खरं तर आपण पाहतो की नवीन जे बीएनएस कायदे आहेत त्या बीएनएस कायद्यानुसार एखादा गुन्हा जर एखाद्या आरोपीवरती दाखल असेल तर प्रत्येक गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची पोलीस कोठडी घेता येते। मात्र आता अशोक खरातवरती जे 11 गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये पहिल्या 2 गुन्ह्यामध्ये एसआयटीने त्याची कोठडी घेतलेली आहे। त्यामध्ये मागच्या सुनावणीमध्ये नरबळीचा युक्तिवाद करण्यात आलेला होता। त्याचबरोबर जे अंधश्रद्धा निर्मूलन जे काही कायदे आहेत ते सुद्धा कलम लावलेले आहेत। त्यामुळे त्या अनुषंगानं आणखी काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांना एसआयटीच्या तपासामध्ये मिळालेले आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर लैंगिक अत्याचाराचे 9 गुन्हे अशोक खरातवरती दाखल आहेत आणि 2 खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे प्रत्येक गुन्ह्यामध्ये कोठडी मिळवण्याचा प्रयत्न एसआयटीच्या माध्यमातून केला जाईल। मात्र बलात्काराचे हे 9 गुन्हे जे दाखल आहेत त्या सगळ्या गुन्ह्याच्या अनुषंगानं कोर्ट काय नेमकी भूमिका घेतं, म्हणजे प्रत्येक गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी एसआयटीला देणं आवश्यक वाटतं का, किंवा सगळ्या गुन्ह्यांचा तपास हे एसआयटी एकत्रितपणे करते आहे आणि त्यामुळे काही ठराविक दिवसांची पोलीस कोठडी येत्या काळामध्ये कोर्ट ठरवतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र राजेंद्र जासूद यांनी जी काही तक्रार केलेली आहे त्यामध्ये 5 कोटींच्या खंडणीचा आरोप आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा एसआयटीकडून कोठडी घेतली जाईल। मात्र मागच्या सुनावणीत जी काही माहिती कोर्टामध्ये एसआयटीने दिलेली होती त्यामध्ये जिवंत काडतुसं जी काही सापडलेली आहेत त्यातून नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केलेला होता आणि अंधश्रद्धेच्या अनुषंगाने जी काही साधन सामग्री अशोक खरातनं वापरलेली होती ती सुद्धा जप्त केलेली होती। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये काही महत्त्वाचा दावा किंवा युक्तिवाद एसआयटीच्या माध्यमातून केला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मागच्या सुनावणी झाल्यानंतर मधल्या काळामध्ये अनेक पीडिता पोलिसांकडे आलेल्या आहेत, त्यांनी जबाब नोंदवलेले आहेत आणि त्यामुळे आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या माध्यमातून सुरू असलेला तपास आज कुठवर आलेला आहे हे कोर्टामध्ये स्पष्ट होईल। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये अशोक खरातची कोठडी वाढवून मिळण्यासाठी एसआयटीकडून कोणकोणते युक्तिवाद केले जात आहेत, काय महत्त्वाचे पुरावे कोर्टासमोर ठेवले जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।